हॅलो डिअर स्टुडंट, आज आपला 5वा दिवस आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 10 सायन्स या सब्जेक्टचे व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत आहो. ही आपली ऑनलाईन बॅच आहे आणि आज आपला 5वा दिवस आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपले झालेले टॉपिक कोणते आहे? ग्रॅव्हिटेशन, मोशन अँड फोर्स, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, त्याच्यानंतर केपलर्स लॉ आणि काल जो आपण घेतला तो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटनचा जो काल आपला टॉपिक झालेला आहे. आजचा आपला टॉपिक आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी रिलेटेड पुन्हा हा टॉपिक आला. आपला पहिलाच टॉपिक होता ग्रॅव्हिटेशन. हा जो आपला पहिला चॅप्टर सुरू आहे ग्रॅव्हिटेशन, या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा पहिला टॉपिकच ग्रॅव्हिटेशन होता आणि त्यामध्ये आपण काय शिकलो की अर्थ ऑब्जेक्टला त्याच्याकडे काय करते? अट्रॅक्ट करते. अर्थ ऑब्जेक्टला त्याच्याकडे अट्रॅक्ट करते बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आपण त्यामध्ये शिकलो आहे की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय होते? अर्थ ऑब्जेक्टला त्याच्याकडे काय करून राहिली? अट्रॅक्ट करून राहिली टुवर्ड द व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने अर्थ ऑब्जेक्टला स्वतःकडे काय करते? अट्रॅक्ट करते. हे आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकलो. म्हणजे नेमकं काय असते ग्रॅव्हिटेशन मध्ये? तर अर्थ मध्ये एक फोर्स आहे, त्यामुळे अर्थ ऑब्जेक्टला काय करून राहिली? स्वतःकडे अट्रॅक्ट करून राहिली. ठीक आहे. तर बघा, मी एक पॉइंट अजून ऍड करतो या कॉन्सेप्ट मध्ये. हा कॉन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय बघितलं की अर्थ ऑब्जेक्टला काय करते? त्याच्याकडे अट्रॅक्ट करते बिकॉज ऑफ द फोर्स. अर्थ मध्ये एक फोर्स आहे, त्यामुळे अर्थ ऑब्जेक्टला काय करून राहिली? त्याच्याकडे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने अट्रॅक्ट करते आणि याला ग्रॅव्हिटेशन म्हणतात. ठीक आहे. यामध्ये एक पॉइंट अजून ऍड करतो मी. बघा, मी काय सांगितलं? अर्थ मध्ये एक फोर्स आहे, त्यामुळे अर्थ ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करून राहिली आणि हा जो फोर्स आहे जे अर्थ अप्लाय करते कोणत्याही ऑब्जेक्टवर. ठीक आहे. समजा इथे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टवर अर्थ काय करून राहिली? खालून फोर्स अप्लाय करत आहे. तर त्या फोर्सची जी डायरेक्शन असते, जो फोर्स खालून अर्थ अप्लाय करून राहिली, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, त्या फोर्सची डायरेक्शन जी असते ती टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ असते. ती अर्थच्या सेंटरकडे असते. अर्थच्या सेंटरकडे असते. म्हणजे अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते बिकॉज ऑफ द फोर्स. अर्थ मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्यामुळे अर्थ काय करून राहिली? ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करून राहिली आणि तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालून अप्लाय होऊन राहिला आहे एखाद्या ऑब्जेक्टवर, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी डायरेक्शन आहे ती कुठं आहे? अर्थच्या सेंटरकडे आहे. म्हणूनच कोणताही ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने पडतो, कारण की ज्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय होऊन राहिला तो फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? तर अर्थच्या सेंटरकडे आहे. ठीक आहे. हा एक नवीन पॉइंट आपण शिकलो. म्हणूनच ऑब्जेक्ट जो आहे तो कुठे पडतो? सरळच खाली येऊन अर्थकडे पडतो. ठीक आहे. त्याचा आता रिझन काय ऍक्च्युअली? तर अर्थला काही ना काही मास आहे. ठीक आहे. अर्थला काय आहे? काही ना काही मास आहे आणि अर्थचा जो मास आहे पूर्ण, ठीक आहे, जसा ही नोट्स आहे, ही नोट्स पेपर पासून बनलेली आहे, तर या नोटचा पण काही ना काही मास असेल. तर या नोट्स ज्या पेपर पासून बनलेली आहे तो पेपर किती प्रमाणात प्रेझेंट आहे? 50 ग्रॅम, 30 ग्रॅम, 40 ग्रॅम. तो झाला याचा मास. त्या नोटचा काय झाला? मास. तसंच अर्थचा पण मास आहे. ठीक आहे. अर्थचा मास खूप जास्त असेल, पण अर्थला मास आहे आणि अर्थचा जो पूर्ण मास आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे? तर सेंटरला. अर्थचा पूर्ण मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे? म्हणजे कुठं तो जमा झालेला, एकवटलेला आहे? तर सेंटरला. ठीक आहे. म्हणूनच कोणताही ऑब्जेक्ट त्याच्यावर जी अर्थ फोर्स अप्लाय करून राहिली त्या फोर्सची डायरेक्शन कुठं आहे? अर्थच्या सेंटरकडे आहे. तर अर्थचा जेवढा काही मास आहे तो कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे? तो कुठं एक झालेला आहे? तर तो इथं सेंटरला. आणि अर्थचा पण सेंटर हाच आहे. ठीक आहे. म्हणजे अर्थचा जो मास आहे, जो कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, तो एकवटलेला आहे, तो इथे झालेला आहे आणि अर्थचं सेंटर पण इथे आहे. म्हणजे मासचा सेंटर आणि अर्थचा सेंटर एकाच ठिकाणी आहे. लक्षात. म्हणजे अर्थचा मासचा सेंटर कुठं सिच्युएटेड आहे? जिथं अर्थचा सेंटर आहे. म्हणजे दोन्ही पॉइंट एकाच ठिकाणी आहे. अर्थचा पण सेंटर हाच आहे आणि अर्थचा जो मास आहे त्याचा पण सेंटर हाच आहे. म्हणूनच
हा जो फोर्स अप्लाय होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्याही ऑब्जेक्टवर, त्याची डायरेक्शन कुठं असते, अर्थच्या सेंटरकडे असते. रिझन, कारण की अर्थचा मास पण कुठं जमा झालेला आहे, कुठं कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, जिथं अर्थचा सेंटर आहे. ठीक आहे, बघा कन्फ्युजन मी तुमचं दूर करतो. हा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता याला मी, या ऑब्जेक्टला मी असं होल्ड करतो, तर बघा हा ऑब्जेक्ट होल्ड झालेला आहे, हा पडत नाही आहे. कारण हा जो ऑब्जेक्ट आहे म्हणजे ही स्केल जी आहे आयरनची, ठीक आहे, समजा ही आयरनची स्केल आहे ही, आणि या स्केलला काही ना काही मास आहे, म्हणजे यामध्ये आयरन काही ना काही प्रमाणात प्रेझेंट असेल. 100 ग्रॅम 50 ग्रॅम आयरन यामध्ये असेल. 50 ग्रॅम असेल तर 50 ग्रॅम त्याचा मास झाला. याच्यात 100 ग्रॅम जर आयरन असेल तर 100 ग्रॅम याचा काय झाला, मास. आणि या स्केलचा पूर्ण मास कुठं जमा झालेला आहे, कोणत्या पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, जमा झालेला आहे, तर इथे. म्हणूनच याला मी असं होल्ड करून ठेवतो. जर मी याला इकडे होल्ड, इथे पकडतो तर स्केल पडून जाईल. ठीक आहे, जर मी या साईडला धरतो म्हटलं तरी स्केल पडून जाईल. कारण स्केलचा जो मास आहे तो कुठं जमा झालेला आहे, कुठं कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, इथे. म्हणूनच याला मी अशी होल्ड करू शकतो. म्हणजे स्केलचा जो मास आहे तो इथं कॉन्सन्ट्रेट आहे, आणि मी जर म्हटलं तुम्हाला स्केलचा सेंटर पॉइंट कुठं असेल, तो पण इथंच आहे. दोन्ही काय झाले, एका ठिकाणी झाले. म्हणून मी याला काय केलं, बॅलन्स करू शकतो. बस तेच इथं होऊन राहिलं आहे. अर्थचा मास आणि अर्थचा सेंटर एकाच ठिकाणी आहे. म्हणूनच कोणत्याही ऑब्जेक्टवर जो फोर्स अप्लाय होतो खालून अर्थकडून, तिची डायरेक्शन कुठं आहे, अर्थच्या सेंटरकडे आहे. ठीक आहे, अजून एक मी तुम्हाला डेमो दाखवतो. बघा ही कैची आहे, त्या कैचीला जर मी इथं या कैचीचा सेंटर कुठं असेल, मधात. जर मी इथं पकडतो म्हटलं तर कैची पडून जाईल. मला कुठं पकडा लागेल, कुठं होल्ड करायला लागेल, या साईडला. आता बघा कैची बरोबर आहे, पण सेंटर तर इथं आहे, याचा मध्यभाग तर इथं आहे. मी पकडलं कुठं, इकडे. कारण जास्त पोर्शन जो आहे, जास्त जो भार आहे तो इकडे आहे. म्हणजे या कैचीचा सेंटर इथं आहे. सेंटर कुठं आहे या कैचीचा, इकडे. पण कैचीचा जो मास आहे तो कुठं कॉन्सन्ट्रेट आहे, तो कुठं जमा झालेला आहे, या साईडला, इकडल्या साईडला. म्हणून मला तिकडल्या साईडला होल्ड करावं लागलं, तेव्हा कैची सरळ आहे. मी जर या कैचीच्या सेंटरच्या ठिकाणी होल्ड करतो म्हटलं तर कैची पडून जाईल. ठीक आहे, म्हणजे या कैचीच्या बाबतीत सेंटर इकडे आहे, आणि मास जो कॉन्सन्ट्रेट जमा झालेला आहे तो इकडे झालेला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन पॉइंट आपल्याला दिसून राहिले. सेंटर इकडे आहे आणि मास इकडे जमा झालेला आहे. पण स्केलच्या बाबतीत तसं नव्हतं. स्केलच्या बाबतीत स्केलचा मास आणि या स्केलचा सेंटर एकाच ठिकाणी होता. ठीक आहे, म्हणून मी याला असं होल्ड करू शकलो. तर अर्थच्या बाबतीत तेच होते. तर अर्थ जी फोर्स अप्लाय करते कोणत्याही ऑब्जेक्टला खालून, त्या फोर्सची डायरेक्शन अर्थच्या सेंटरकडे असते. कारण अर्थचा सेंटर आणि अर्थच्या मासचा सेंटर एकाच ठिकाणी आहे. ठीक आहे, तर हे आपण नवीन शिकलो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल. ठीक आहे, अजून काय शिकण्यासारखं आहे बघा. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अर्थ वरून वरत जातो, सपोज हा चॉक आहे आणि मी असा फेकला वरत, तर चॉक जेव्हा मी वरत फेकत होतो तर मला काही ना काही व्हेलॉसिटी त्याला द्यावी लागली. जेव्हा मी त्याला व्हेलॉसिटी दिली तेव्हा तो वरत गेला. असा कोणतेही ऑब्जेक्ट जेव्हा अर्थच्या वरत जर आपण उडी मारतो तर आपल्याला काही ना काही व्हेलॉसिटी असते. त्या व्हेलॉसिटीने आपण अशी जंप घेतो, जसं हा चॉकने काय घेतली, जंप घेतली. आणि एका पर्टिक्युलर हाईटवर, जसं मी हा चॉक फेकला आणि हा चॉक असा पर्टिक्युलर हाईटवर गेला, तर एका पर्टिक्युलर हाईटवर जसं जसं चॉक हा वरत गेला तसंच अर्थ त्याच्यावर फोर्स अप्लाय करून राहिली खाली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून अर्थ ज्या व्हेलॉसिटीने वरत जातो आणि एका वेळेस या ऑब्जेक्ट एका व्हेलॉसिटीने वरत जातो, आणि जसं जसं ऑब्जेक्ट वरत जात असतो अर्थपासून, अर्थ त्याला खालून ओढूनच राहिले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करून राहिली. तर हा ऑब्जेक्ट जसा वरत जात असतो तसं तसं खालून याच्यावर फोर्स पण अप्लाय होतो, तसं तसा खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण अप्लाय होतो. त्यामुळे काय होते, एका पर्टिक्युलर वेळेवर या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 0 होऊन जाते. समजा 3 मीटर पर सेकंद वरता आला, 4 मीटर पर सेकंद वरता आला, याची व्हेलॉसिटी आहे 4 मीटर पर सेकंद वरत जात आहे अर्थपासून. आणि त्याच वेळेस अर्थ यावर खालून फोर्स पण अप्लाय करून राहिली ना, तर वरत जाता जाता काय होते, एका वेळेस या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 0 होऊन जाते. आणि जेव्हा व्हेलॉसिटी 0 झाली, हा खाली पडून जातो. लक्षात, कशामुळे, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. म्हणून आपण जंप मारली की आपण परत खाली का होतो, एक काहीतरी व्हेलॉसिटीने आपण जंप मारतो, पण आपल्यावर खालून फोर्स अप्लाय होतो. त्यामुळे आपण जंप मारल्याबरोबर काही थोडं अंतरावर वर गेलो की आपली व्हेलॉसिटी 0 होते आणि आपण खाली पडून
जातो. जर आपली व्हेलॉसिटी 0 नाही झाली तर आपण वरतच राहू. फॉर एक्झाम्पल रॉकेट जेव्हा वरत निघतो तर जसा तो वरत जात असतो तर त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालून ओढूनच राहिला, पण त्याची व्हेलॉसिटी कमी होत नाही, त्याची व्हेलॉसिटी जास्त असते म्हणून तो असं बाहेर निघून जातो अर्थचे. ठीक आहे. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये आज तुम्ही काय शिकले की कोणत्याही ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे अट्रॅक्ट करते, म्हणजे अर्थ त्याच्या सेंटरकडे त्याला ओढत असते, बिकॉज अर्थचा मास आणि अर्थचा सेंटर कुठं आहे, एकाच ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट आपण काय शिकलो, कोणताही ऑब्जेक्ट जर वरती जात असेल तर तो खाली येऊन का पडतो, कारण त्याच्यावर खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत होतो, म्हणून जो ऑब्जेक्ट असा वरत जात असेल त्याच वेळेस त्याच्यावर खालून फोर्स पण अप्लाय होत असतो. आणि जसं असं वरत जातो तो काही व्हेलॉसिटीने वरत जातो आणि एका वेळेस त्याची व्हेलॉसिटी 0 होऊन जाते आणि तेव्हा तो खाली येऊन पडून जातो. कशामुळे, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ठीक आहे. तर आता बघा त्याची थेरीमध्ये पहिला पॉइंट आहे, द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला त्याच्याकडे अट्रॅक्ट करते कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला माहित आहे. सेकंड पॉइंट, द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थच्या मासचं सेंटर इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर, म्हणजे अर्थच्या मासचं सेंटर आणि अर्थचं सेंटर एकाच ठिकाणी आहे. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणूनच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो खालून अप्लाय होऊन राहिला कोणत्या ऑब्जेक्टवर त्याची डायरेक्शन कुठं आहे, अर्थच्या सेंटरकडे आहे. थर्ड पॉइंट, बिकॉज ऑफ दिस फोर्स an object falls vertically downward on the earth. म्हणून या फोर्समुळे काय होते, कोणते ऑब्जेक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे सरळ खाली पडतो. नंतर बघा सिमिलरली याच्याच सारखं, व्हेन वी थ्रो अँड स्टोन व्हर्टिकली, एखादा दगड जर आपण वरती फेकला तर दिस फोर्स ट्रायज टू पुल इट डाऊन, तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या दगडाला खालून ओढतो अँड रिड्यूस इट्स व्हेलॉसिटी, आणि त्या दगड जसा वरती गेला होता काही व्हेलॉसिटीने त्याची व्हेलॉसिटी काय करतो, रिड्यूस करतो, कमी करतो. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द व्हेलॉसिटी बिकम 0 आफ्टर अ व्हाईल. आणि या फोर्स खालून ओढतच राहतो त्या दगडाला, म्हणून काही अंतरावर वरती असा दगड आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी 0 होते आणि दगड खाली पडून जातो. The pull continues to be exerted and the stone start moving vertically downward toward the center of the earth. म्हणून एका पर्टिक्युलर अंतरावर वरती गेल्यावर दगडाची व्हेलॉसिटी 0 होऊन जाईल आणि तो खाली येऊन पडून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये आज काही नवीन पॉइंट शिकलो आहोत. ठीक आहे. हा एवढा इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, पण सिलेबस मध्ये आहे तर आपल्याला घेणं आवश्यक होतं. ठीक आहे. तर पुढचा टॉपिक आपण उद्या बघू. थँक्यू.